नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटचा वनरक्षक या पदाचा रिझल्ट लागलेला आहे। रिझल्ट आपण चेक केलेला आहे आणि ज्यांना 45% वर म्हणजे 54 मार्क्सच्या वर ज्यांना मार्क्स आहे त्यांची लिस्टसुद्धा साईडवर उपलब्ध करून दिलेली आहे। तर आता जे रनिंग होणार आहे तुमची 5 किलोमीटर त्याला 80 मार्क असणार आहे आणि त्याबद्दलची एक आपल्याकडे अपडेट आलेली आहे, ती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि लेखापालच्या सुद्धा खूप जिल्ह्याच्या यादी साईडवर उपलब्ध करून दिलेल्या आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी लेखापालसाठी अर्ज केला होता त्यांनी एकदा साईडवर जाऊन लेखापालसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर एकदा तुमची जे सिलेक्शन लिस्ट आहे अंतिम निवड यादी ती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता। तर आता वनरक्षक या पदासाठी रनिंगला 80 मार्क दिलेले आहे, म्हणजे तुम्ही विचार करा, आणि ते पण 17 मिनिटमध्ये जर तुम्ही रनिंग पास करत असाल तरच तुम्हाला पैकी 80 मार्क मिळण्यात येणार आहे। त्याबद्दलची अपडेट आपण आता बघूया। तर बघा, पुरुष उमेदवार 5 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी एकूण गुण 80 गुण असणार आहे। त्यामध्ये बघा, धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी हा मिनिटमध्ये असणार आहे आणि गुण किती मिळणार आहेत ते सुद्धा यामध्ये दिलेलं आहे। तर बघ, 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी मिनिटामध्ये जो रनिंग पास करेल 5 किलोमीटर त्याला 80 पैकी 80 मार्क मिळणार आहे। त्यानंतर बघा, 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिटपेक्षा कमी म्हणजे 17 ते 18 मिनिटमध्ये जो पास करेल त्याला 70 मार्क। नंतर 18 ते 19 मिनिटच्या मधात जो करेल त्याला 60, 19 ते 20 मिनिटच्या मधात जो करेल त्याला 50 आणि 20 ते 21 मिनिटाच्या मधात जो 5 किलोमीटर रनिंग कंप्लीट करेल त्याला 45 मार्क देण्यात येणार आहे। त्यानंतर 21 मिनिट ते 22 मिनिटच्या मधात 40 मार्क मिळेल। त्यानंतर 22 ते 23 मिनिटच्या मधात 35 मार्क, 23 ते 24 मिनिटच्या मधात 30 मार्क, 24 ते 25 मिनिटच्या मधात 25 मार्क आणि 25 ते 26 मिनिटमध्ये 20 मार्क, 26 ते 27 मिनिटमध्ये 15, त्यानंतर 27 ते 28 मिनिटमध्ये 10 मार्क आणि 28 ते 29 मिनिटमध्ये 5 मार्क। आणि त्यानंतर जर तुम्ही 29 मिनिटपेक्षा जास्त परंतु 30 मिनिटाच्या आत जे रनिंग पूर्ण करत असेल तर तुम्हाला 0 मार्क्स मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला रनिंग ही जेवढ्या फास्टमध्ये तुम्ही कंप्लीट करणार तेवढे मार्क्स तुम्हाला मिळणार आहे। तर हे रनिंगबद्दल मेल कॅन्डिडेटसाठी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। बघा, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आणि तर बघा 30 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर धावू न शकणाऱ्या पुरुष उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल। म्हणजे 30 मिनिटाच्या आत जर तुम्ही रनिंग करत नसाल कंप्लीट तर तुम्हाला या परीक्षेमधून बाद करण्यात येणार आहे, म्हणजे तुम्ही रिजेक्ट होऊन जाणार आहे। तर बघा, यामध्ये पूर्ण जो टाईम दिलेला आहे तुम्ही चेक करून घ्या। पुरुष उमेदवार तर अशा प्रकारे तुम्हाला रनिंग कंप्लीट करायची आहे आणि यामध्ये मार्क्ससुद्धा दिलेले आहे। तर बघा, महिला उमेदवारांना 3 किलोमीटर रनिंग आहे, म्हणजे यांना 5 किलोमीटर रनिंग नसणार आहे आणि ते पण 80 पैकी 80 गुण मिळवायचे असेल तुम्हाला तर 12 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमीमध्ये तुम्हाला धावावं लागेल आणि तुम्हाला 80 पैकी 80 मार्क्स मिळू शकते। तर बघा, धावण्याची चाचणी पूर्ण करण्यास लागलेला कालावधी हा मिनिटामध्ये असणार आहे। त्यानंतर बघा, 12 मिनिट जास्त परंतु 30 मिनिटापेक्षा कमी म्हणजे 12 ते 13 मिनिटाच्या आत जो धावत असेल त्याला 70 मार्क्स। नंतर 13 ते 14 मिनिटच्या मधात 60 मार्क, 14 ते 15 मिनिटच्या मधात 50 मार्क आणि 15 ते 16 मिनिटच्या मधात 45 मार्क मिळण्यात येणार आहे। आणि महिलांसाठी 3 किलोमीटर रनिंग असणार आहे आणि 80 मार्क्स हे रनिंगसाठी लागलेले आहे। आणि त्यानंतर बघा, 16 मिनिट ते 17 मिनिटाच्या मधात असेल तर तुम्हाला 40 मार्क मिळेल आणि 17 ते 18 मिनिटच्या मधात 35, 18 ते 19 मिनिटाच्या मधात 30, 19 ते 20 मिनिटाच्या मधात 25, 20 ते 21 मिनिटामध्ये 20 मार्क, 21 ते 22 मध्ये 15 मार्क, 22 ते 23 मध्ये 10 मार्क आणि 23 ते 24 मध्ये 5 मार्क्स मिळणार आहे। आणि 24 ते 25 मिनिटामध्ये जर तुम्ही धावून येत असाल तर तुम्हाला 0 मार्क्स मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला 24 मिनिटाच्या आत यावं लागेल जर तुम्हाला यामध्ये जर पुढच्या फेरीसाठी जर इलिजिबल राहायचं असेल तर। आणि जो विद्यार्थी 25 मिनिटामध्ये 3 किलोमीटर धावू शकणार नाही महिला उमेदवार, तो विद्यार्थी यामधून बाद केला जाणार आहे। म्हणजे जर तुम्हाला धावायचं असेल तर 24 मिनिटाच्या आत रनिंग पूर्ण करावे लागेल आणि तुम्हाला मार्क्ससुद्धा कमी मिळेल। तर तुम्ही जर 24 मिनिटाच्या आत जर पार केलं तरच तुम्हाला यामध्ये इलिजिबल असणार आहे तुम्ही पुढच्या प्रक्रियेसाठी। आणि जर तुम्हाला 80 पैकी 80 मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्हाला 12 मिनिटाच्या आत पोहोचावं लागेल आणि 12 मिनिटाच्या आत तुम्हाला 3 किलोमीटर रनिंग कंप्लीट करावे लागेल तर तुम्हाला 80 पैकी 80 मार्क मिळवायचे असेल तर। अशा प्रकारे हे रनिंग जी आहे याबद्दलची अपडेट आलेली आहे। तर जे विद्यार्थी 45% जास्त मार्क्स आहे म्हणजे 54 मार्क्स आहे त्यांनी रनिंगची प्रॅक्टिस करावी आणि लवकरात लवकर आपली जी रनिंग आहे ते 12 मिनिटांमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करावा आणि फुलपैकी फुल मार्क्स घ्यावा। तर महिलांसाठी 3 किलोमीटर आणि पुरुषांसाठी
5 किलोमीटर रनिंग असणार आहे. तर वनरक्षक या पदाबद्दल पुढील जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.